मी डॉक्टर सागर राजकोर ENT स्पेशलिस्ट डॉक्टर नाशिक महाराष्ट्रावरनं. आजचा व्हिडिओ टॉपिक आहे सॉल्ट वॉटर टॉन्सिल्स क्युअर करू शकतो का. मिठाच्या पाण्याचे गुळण्या केल्या की तुमचा टॉन्सिलचा प्रॉब्लेम ठीक होईल का नाही होईल. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुमचा म्हणजे काय मोठा प्रॉब्लेम आहे तर त्याचे ठीक होईल असं नाही, त्याला औषधही लागतील. ENT स्पेशलिस्ट डॉक्टरचं कन्सल्टेशन लागेल. जर फारच म्हणजे क्षुल्लक आहे, आता तर झालेला टॉन्सिलचा त्रास आहे तुम्हाला, एवढ्यातच फारसं काही जास्त नाही, एका दिवसापासूनच आहे फक्त, आणि तुम्हाला ENT स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जायला वेळ नाही आहे, तर मग तुम्ही या गोष्टी करू शकता. सर्वात पहिली गोष्ट, हा व्हिडिओ बघणं सफिशियंट नाही आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला डिस्क्रिप्शन भेटेल, एकदम डिटेलमध्ये ते बघणं फार गरजेचं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की नुसतं व्हिडिओ बघत नका जाऊ, डिस्क्रिप्टिव्ह टेक्स्ट पण बघा. मी स्वतः ते प्रिफर करतो, कारण नुसतं व्हिडिओमुळे आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटत नाही. व्हिडिओ बघणं गरजेचं असते काही केसेसमध्ये, पण नुसतं व्हिडिओ बघून गरजेचं नाही. व्हिडिओ आणि डिस्क्रिप्टिव्ह टेक्स्ट जरूर बघणं गरजेचं आहे. त्यासाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक दिली आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि अवश्य वाचा. दुसरी गोष्ट म्हणजे काय होऊ शकते मिठाच्या पाण्याने. हे बघा, टॉन्सिल्स इन्फ्लेम टिश्यूज असतात, इडिमाटस टिश्यूज असतात, त्याच्यात तर पाणी बाहेर काढते मिठाचं पाणी. त्याच्यामुळे इडिमा म्हणजे जी सूज ती कमी होईल, दुखणं कमी होईल. एक प्रकारचं pH तयार केलं जातं जिथे जे बॅक्टेरिया आणि बाकीच्या जर्मसाठी चांगलं असते. हा दुसरा फायदा असतो. दुसऱ्या गोष्टी, गुळण्या केल्याने जर अन्नकणाचे पदार्थ जर असतील टॉन्सिलवरती तर सगळे ते बाहेर निघतात, स्वच्छ होतात टॉन्सिल्स. ओके, त्याच्यामुळे तर हे फायदे. बरं, नुसतं एवढेच फायदे आहेत का मिठाच्या गुळण्या केल्याने? त्याची डिसॲडव्हान्टेजेस काय, कोणत्या केसेसमध्ये केलं पाहिजे, काही नाही केलं पाहिजे, आणखीन याबद्दल जाणून घेणं काय गरजेचं आहे. त्याच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरती अवश्य क्लिक करा, हे फार गरजेचं आहे.